आई मला माफ कर आई. मी तुझ्या समोर या अवस्थेत आलो. मला हे सांगायचंय तुला की मी आता इथून पुढे दारूला हात नाही लावणार. तुझी शपथ आहे आई, तुझी शपथ. मला फक्त एक संधी दे ना, एक संधी. हवं तर तू मला सगळ्या बिझनेस मधनं काढून टाक, बेदखल कर. मला प्रॉपर्टी पण नको आहे. पण आई तुझ्यापासून लांब नको करू आई, प्लीज. कारण मला आता कळलंय की तू आणि बाबा हेच माझं जग आहे. तुम्हीच माझं सर्वस्व आहात आई. मला तुमच्यासाठी जगायचंय आहे, तुमच्यासाठी जगायचं. आजी, ते खरंच सांगायला ते नाही आता दारू पिणार. आता त्यांनी दारूची बाटली फेकली बी हातात ना. प्लीज एक संधी द्या त्यासनी. ते नाही असं परत करणार, नाही पिणार दारू. पाहिजे तर मी घेतो गॅरंटी त्याची. ठीक आहे, केवळ तू म्हणतेस म्हणून मी त्याला अजून एक संधी देते. पण पुन्हा जर त्यांनी अशी चूक केली ना, तर मी माझा कुठलाही निर्णय मागे घेणार नाही. मग तू कितीही विनवण्या केल्यास तरीही. नाही आई, तशी वेळच येणार नाही. मी माझा शब्द पाळी नाही. प्रॉमिस, प्रॉमिस. त्या अनामिकाचा लग्न न करण्याचा निर्णय पक्का होता, तर मग मला सासू हे घर खूप छान आहे, तुम्ही खूप चांगले आहात, हे सगळं का बोलत होती? अशी दिखावगिरी करून तिला मिळालं काय? काय ग, कसलं टेन्शन घेतलंयस? नाही नाही, टेन्शन काही नाही. या ना. बरं, आज रोहितनी जे काही केलंय ते कळलंय का तुला? की त्याचंच टेन्शन घेतलंयस तू? काय केलं आता रोहितने? अगं रोहित आज आपल्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबर्सना भेटला मग आणि राजनला बोर्ड ऑफ डिरेक्टर मधनं काढावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. व्हॉट नॉनसेन्स. पण माझ्याशी हे काहीच बोलला नाही तो. अगं मी त्याला बोलणार होतो, पण तुला तर माहिती आहे की तो किती हट्टी आहे ते. शिवाय तिथे चार चौघांमध्ये उगाच वाद नको म्हणून मी काय बोललो नाही. अगं राजनची जी काय अवस्था आहे ना, त्यामुळे आपण का रिस्क घ्यायची असं त्याचं म्हणणं आहे. सतीश, पण मी अन्नपूर्णा त्यांची बोलले फोनवर, तेव्हा त्या मला म्हणाल्या राजन ओके आहे. मग हे रोहितला समजायला हवं. त्याला आहे ना फक्त पुढे पुढे जायची घाई लागलेली आहे. पण बिझनेसमध्ये असं करून नाही चालत. रिलेशनशिप्स माणसं सांभाळावी लागतात. आणि त्यात महाजन कुटुंबाशी तर आपलं खूप जुनं नातं आहे. आपल्या कठीण प्रसंगामध्ये तेच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि रोहित हे आता असं वागतोय. त्याची इच्छा आहे की राजनच्या जागी त्यानं बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये एंट्री करावी. मला तर हे काही पटलेलं नाहीये. आणि म्हणून तो तुला अन्नपूर्णा मॅडमशी बोलायला सांगणार आहे. तुम्हाला काय वाटतं सतीश? त्याच्या या मूर्खासारख्या गोष्टी मी ऐकून घेणार आहे?
वेळ लागलाय त्याला. घ्या, आपण अन्नपूर्णाताईंबद्दल बोलतो आणि त्यांचाच फोन आला. हां, घे घे. हा ताई, बोला. हां नयनतारा, एक खूप आनंदाची बातमी सांगायची तुला. काय झालं? राजन आता बरा आहे ग. म्हणजे त्या पेपर्सवर सह्या करू शकेल तो. त्यासाठी आम्ही दोघं जण उद्या सकाळी तुमच्या घरीच येतो. चालेल ना? ऑफकोर्स चालेल ताई. खरंच आनंद झालाय ऐकून की राजन आता पूर्णपणे बरं झालंय. ताई, पण हे सगळं कसं घडलं? हे सगळं घडलं केवळ माझ्या कमळीमुळे. तुला मी नेहमी सांगत असते ना, अतिशय गुणी आहे ती मुलगी. तिच्याकडे ना प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक अडचणीवर काही ना काही उपाय हा असतोच बघ. तिने राजनला काय सांगितलं नेमकं, कसं समजावलं मला माहिती नाही, पण केवळ तिच्या सांगण्यामुळे दारू सोडली राजनने. मला तर असं वाटतंय ना की परमेश्वरांनी मला सगळ्या अडीअडचणीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या या मोठ्या नातीला पाठवलंय माझ्याकडे. असो, बाकी सगळं उद्या बोलू. हां? हो, यू वेलकम. बाय. काय म्हणाल्या? सांगते. आधी जरा रोहितला कॉल करते. हां. रोहित, काय चाललंय तुझे? तुझे आई बाबा अजून जिवंत आहेत. काहीही करण्याआधी त्यांना विचारावं असं नाही वाटत आहे तुला? आणि ऐक, तुला जे वाटतंय ना तसं काहीही होणार नाहीये. राजननी दारू पिणं पूर्णपणे बंद केलंय. सो ही विल कंटिन्यू टू बी ऑन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आणि तू परस्पर हे जे निर्णय घेतोयस ना, ते मला तुझ्याकडनं अपेक्षित नाहीये, कळलं? ही कमळी 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 सगळीकडे ती कमळी कशी काय टपकते? हा, आता तर त्या रिशने पण स्वतः कन्फेस केलंय की त्याला ती कमळी आवडते. आय जस्ट हेट हिम, आय हेट कमळी. अगं अनुबाळा, प्लीज जरा शांत हो. किती चिडचिड. काय यार, तू जा यार इथून. आय हेट यू अँड आय हेट दॅट झेब्रा आजी. काय ग? काय ग? काय 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 म्हणालीस? हे कोणासाठी करते मी? तुझ्या भल्यासाठी करते, कळलं का? माझ्या भल्यासाठी काय भलं झालं आजपर्यंत माझं? हा सांग ना. काही नाही का भलं झालंय तुझं? आतापर्यंत काही झालं नाही, आत्ता होणार. अगं कसं होणार आहे भलं तिचं? आणि तेच सांगायला मी प्रयत्न करत होते, पण ही चिडून एवढा आवाज असा वर टिपेला गेलेला. अगं तोच फोन होता, क्लबमधनं फोन होता. राजनने क्लबमध्ये त्या गावछापला शिक्कानाखाली वाटली. काय? आणि त्याने तिथे सगळ्यांसमक्ष कबूल केलं की ही माझी मुलगी नाहीये. हे झालं ना, इथेच तर ठरलं ना, मग आता आणखीन काय पाहिजे सांग? What's so new in this? Why you getting excited? यात काय नवीन आहे? हे तो आपल्या समोर पण आधी बोललेला आहे, पण या मॅड मॉमच्या मिस्टेकमुळे सगळं फिसकटलं. तुमच्या दोघींमुळे ना सगळा प्लॅन फ्लॉप झाला, फ्लॉप.